दादा प्लीज माझं एकदा ऐकून तरी घे ना. काय ऐकून घ्यायचं रे आता? काय ऐकून घ्यायचं? जे काय बघायचं होतं ना ते प्रत्यक्ष आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. जे ऐकायचं होतं ते सगळं ऐकलं माझ्या कानांनी. इतका नीच वागलास तू त्या श्वेताशी, त्या मुलीशी. आज तू तिला फसवलंस, उद्या तू मलाही फसवशील. दादा तू प्लीज शांत हो ना. मला माहिती तू चिडलाय, आय कॅन अंडरस्टँड, पण प्लीज एकदा माझं ऐकून घे. दादा ही श्वेता ना खूप पोचलेली मुलगी आहे दादा. दादा खरंच ती माझ्या मागे लागली. तिला लग्न करायचंय माझ्याशी, पण दादा तिचा माझ्यावर प्रेम नाहीये. आपल्या पैशावर, आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे तिचा. दादा सगळा ट्रॅप होता. तिनेच मला मुद्दामून भेटायला बोलवलं आणि तिनेच हे सगळं बोलायला सांगितलं होतं. दादा खरंच आय स्वेअर तिला ना आपल्यात भांडण लावायचंय दादा. खरंच बस एक शब्द यापुढे बोलायचं नाहीस तू. अरे आपली चूक झाली आहे तर ती मान्य करायचं सभ्यपणा आहे तुझ्यात नाहीये. एवढा खोटारडेपणा कुठला आला तुझ्यात? एवढा नीचपणा कुठला आला तुझ्यात? कुठे शिकलास एवढं खोटं बोलायला अंशू? कुठला आला तुझ्यात आवाज? हा बेदरकारपणा. काय चुकलं माझं म्हणून तू हसत आलास अंशू? खोटं बोलत राहिलास माझ्याशी. खरं तर आता या क्षणाला तुझं थोबाड फोडायची इच्छा होते मला. हे दिवस बघायला लावलेस तुम्हाला? अरे हे संस्कार केले होते का मी तुझ्यावर? घरात 2 बहिणी आहेत ना तुझ्या, आणि तू लोकांच्या मुलींची. आई हे सगळं बघण्याआधी माझा जीव का नाही गेला? अहो कोणती शिक्षा देतोय आम्हाला? अंशुमन, लाज आणलीस तू आज अख्ख्या कुटुंबाला. दादा ऐक ना माझं एकदा. सगळे अगेन्स्ट झालेत माझ्या. दादा तू तरी ऐक माझं. एकदा शेवटचं ऐकून घे माझं. समजून घे ना तुझ्या भावाला. दादा दादा असं करू नको ना रे. आम्ही खरं बोलतोय. आजकालच्या मुलीला हे असंच करतात. पैसे उकळण्याचा नवीन फॉर्म्युला आहे हा. आणि मला खात्री आहे श्वेताने हे असलं आधी केलं असणार आहे. श्रीमंत मुलांना फसवायचं, त्यांना ट्रॅप करायचं आणि पैसे उकळायचे. आणि ती श्वेता पैशांसाठी काहीही करू शकते दादा. एक नंबरची चीप आणि युजलेस मुलगी आहे. एवढं सगळं झालं, इतकं खोटं बोलण्याची आणि नालायकपणा करण्याची हिंमत येते कुठला तुझ्यात? आपण इथे आलोय पण मॅमचा अजून फोन नाही आला. अहो मला काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतंय. मी मीडियात जाऊन स्टेटमेंट देऊ का? अगं असं काय करतेस तू? थांब ना. स्वानंदी समरशी बोलत असेल, जरा वेळ देशील की नाही? मॅम काही उपयोग नाही हो समर सरांशी बोलून. अंशुमन त्यांचा भाऊ आहे. काही झालं तरी ते त्याचीच बाजू घेणार ना. नाही श्वेता, तसं नाहीये. समर तसा नाही, माझा मित्र आहे तो, मी ओळखते त्याला. आतापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवायला त्याच्याकडे पुरावा होता का? नव्हता ना. पण आज तो सगळं बघेल, त्याला कळेल आणि मग तो फेअर वागेल. तू इथे ये जरा, बस शांत हो तू. बस मी करते काहीतरी. हा निकिता, आला फोन स्वानंदीचा? नाही ना,
इथे श्वेताचा पेशन्स चाललाय, काय करू मला काही कळत नाहीये. बरं थांब, मी येतो तिकडे. हा हा, ये ना प्लीज ये ना, लवकर ये लवकर ये. हा ठीक आहे, आलोच, बाय. एकदा गप्पा बस अंशू. यापुढे श्वेताबद्दल एक शब्द जरी बोललास ना तरी माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नसेल. श्वेता एक मुलगी आहे आणि कुठल्याही मुलीविषयी सभ्यपणेच बोललं गेलं पाहिजे. माझं ऑफिस, माझा स्टाफ ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि माझ्या फॅमिलीवरती या प्रकारची चिखलफेक मी कधीच सहन करणार नाही. चूक केली मी इतकी वर्ष तुझ्यावरती विश्वास ठेवून अंशू. हे सगळेजण तेव्हा तुझ्या विरुद्ध बोलत होते ना अंशू, तेव्हा मी तुझ्या बाजूने उभा राहिलो होतो. मी तुला सपोर्ट केला कारण होता माझ्या भावावरती विश्वास की तू असं काही करणार नाही. सपोर्ट केला तुला मी. पण आज जर तुला असं वाटत असेल ना की आताही मी तुला सपोर्ट करेन तर मी करणार नाही. हे सगळं बघून ना डोळे उघडले आणि तुला अजूनही जर वाटत असेल की मी तुला सपोर्ट करीन, तुझ्यावरती विश्वास दाखवीन, तर बिलकुल होणार नाही. हिम्मत कशी झाली रे तुझी? हिम्मत कशी झाली? माझ्या ऑफिस मधल्या स्टाफला हॅरॅस करायची तुझी हिम्मत कशी झाली? आणि हॅरॅस केलंस ते सुद्धा एका फिमेल स्टाफला. कोण आहेत त्या? कुठनं प्रवास करत त्या ह्या शहरात येतात स्वतःचं करिअर करण्यासाठी. रात्री बेरात्री जीव मुठीत देऊन प्रवास करतात, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात. का? कारण त्या प्रत्येक मुलीला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असतं, स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभं राहायचं असतं. गरज असते त्या कुटुंबाला काम करण्याची, पैसे कमवण्याची, आणि या त्यांच्या परिस्थितीचा फायदा ना तुझ्यासारखे नालायक आणि विकृत माणसं घेतात. मला असं वाटलं होतं की माझ्या ऑफिसमध्ये माझ्या फिमेल स्टाफसाठी मी एक सुरक्षित वातावरण तयार केलं आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी सेफ एन्व्हायरमेंट तयार करणं हा माझा पहिला नियम होता आणि तोच नियम तू मोडलास. का? अरे, 2 बहिणी आहेत रे तुला. उद्या जर त्यांच्याशी असं कोणी वागलं तर काय करशील तू अंशू? काय करशील सांग ना. त्या श्वेतासारखी एक मध्यमवर्गीय घरातली अत्यंत हुशार मुलगी आपल्या ऑफिसमध्ये स्वतःचं करिअर करायला आली होती. काय केलंस तू तिच्याबरोबर? तिचं स्वप्न उद्ध्वस्त केलंस, तिचं करिअर संपवलं, तिच्या आयुष्याशी खेळलास का? तुला काय वाटलं तू जे हे सगळं केलंस त्या श्वेता बरोबर याच्यात पुरुषार्थ आहे? याला पुरुषार्थ नाही म्हणत अंशुमन, याला विकृती म्हणतात. विकृती.